इथे मात्र आता चालू असणारा सामना श्रीकृष्ण दिवा वर्सेस बेलापूर संघ. प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस श्रीकृष्ण दिवा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर असेल तो श्रीकृष्ण दिवाचा गंगा इंगोले, एक चांगला खेळाडू. आणि मात्र स्ट्राईकवर असेल तर फलंदाज सिद्धू कोहली आणि नॉन स्ट्राईकवर साहिल दिवेकर. एक चांगली लढत पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन निघालाय गंगा इंगोले आणि पहिल्या चेंडूवर चुरकस मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मिसफील्ड होते आणि मिसफील्डचे स्वरूपात एक धावून काढले. दुसरी धावेचे देखील यशस्वीरित्याने पार केलेले आणि दोन धावसंख्या श्रीगणेशा होते बेलापूर संघाचा. इथे मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा धावून काढल्यात. दुसरा चेंडू ऑन स्ट्राईक सिद्धू कोहली. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाते निर्धाव. चांगली गोलंदाजी, एक चांगला खेळाडू एक ओपन हाफमध्ये देखील खुल्या गटात देखील खेळताना पाहायला मिळतो आपल्याला नेहमीच गंगा इंगोले. तिसरा चेंडू इथे मात्र लो फुलटच स्पर्धेचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू हवेत झेलची शक्यता. इथे मात्र सुंदर असं झेल पाहायला मिळालं श्रीकृष्ण दिवा संघाचे प्लेयर कडनं. आणि इथे मात्र अनिकेत पाटील यांचं सुंदर असं झेल आणि त्या झेलमुळे इथे मात्र मोठा झटका बसतो बेलापूर संघाला. आणि सिद्धू देखील बॅक टू द पवेलियन आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोण मैदानात येईल ते देखील आता आपण पाहूया. आणि सिद्धू यांची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र मैदानाचा ताबा घेतोय स्वप्नील. पहिला झटका बसला तो बेलापूर संघाला. विकेट भेटतो तो गंगा इंगोले. पॉवर प्लेचा षटक आणि त्या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न देखील असतो फलंदाजाचा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि चेंडू जाते निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू हवेत आणि यावेळी मात्र एक बाउन्स जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक धावसंख्येवरती धावसंख्या ती होते ती 3 धावा. काहीसं पकडून ठेवले बॅट्समॅनांना, मोठे फटक्यांपासून वंचित ठेवतोय. सुंदर गोलंदाजी. आता मात्र प्रथमतःच येईल साहिल देवकर ऑन द स्ट्राईक गंगा इंगोले समोर. आणि इथे मात्र मोठा फटका चेंडू हवेत इथे आणि मात्र जातो चेंडू सीधा षटकारासाठी. एक चांगला हिट पाहायला मिळाला पहिला चेंडू फेस करताना. पहिल्या चेंडूवर षटकार देखील ठोकतोय साहिल दिवेकर. इनफॉर्म बॅट्समन देखील आहे. या सीझन मध्ये चांगली फलंदाजी नेहमीच आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
आणि पहिल्या षटका अखेरचा धावसंख्या होते ती 9. तर तुला जास्त वेळ खर्च करू नका. आजचा फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येईल तो गोलंदाज मोहन राव. इथे मात्र स्वीप केलेला आहे आणि चेंडू जातोय सीधा चौकारांसाठी. 4 धावसंख्या वाढते. धावसंख्या ती होते 13 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पाहूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि यावेळी मात्र फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर इथे मात्र कमबॅक केलंय गोलंदाज मोहनराव यांनी. आणि इथे मात्र स्वप्नीला बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू लो फुलटस होता. इथे मात्र रनआउटची संधी आणि ते मात्र मोठा झटका बसतोय तो बेलापूर संघाला. साहिल दिवेकर मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होते. काहीसा नाराज दिसतोय साहिल दिवेकर. रनआउटच्या स्वरूपात बाद षटकानंतर अशा प्रकारे विकेट पडल्यानंतर थोडीशी नाराजी व्यक्त करताना साहिल दिवेकर.
पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, पुन्हा चेंडू जातो निर्धाव आणि साहिल दिवेकर यांची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र फलंदाजी मार्कवर आले तो ऋषी. धावसंख्या झाले ते 13. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जाता निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मोहन राव यांची. लागोपाठ 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकताना 4 चेंडू 1 विकेट आणि 3 बॅक टू बॅक निर्धाव टाकल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जाते निर्धाव. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर बाकीचे 5 चेंडू निर्धाव फेकले तर त्यात 1 विकेट देखील संपादन केले आणि इथे मात्र धावसंख्या राहते स्थिर. धावसंख्या झाली ती 13. अजून 2 षटकांचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मधला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो तो गोलंदाज यश. इथे मात्र पहिला चेंडू आणि इथं पहिल्या चेंडूवर फलंदाज होते बाद. पहिला चेंडू फेस करताना ऋषी यांना परतावा लागेल. आता मात्र स्ट्राइकवर असेल तो फलंदाज मयंक म्हात्रे. पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव देखील धावून काढले. पहिल्या चेंडूवर मिसफील्ड झाली आहे. इथे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव देखील पार पाडते आणि 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 15 धावा. मोठे फटके काही येत नाहीयेत बेलापूर संघाच्या माध्यमातून. इथे
जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील, कारण की समोरच्या संघामध्ये देखील चांगले फलंदाज खेळताना पाहायला मिळतील आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये. इथे मात्र चेंडू हवेत आणि यावेळी चेंडू जाईल 4 धावांसाठी, चौकार. पहिल्या चेंडूवर मिसफील्ड झाली होती आणि त्याचा देखील 2 धावा धावून काढल्यानंतर आता मात्र चौकार बसतोय. चौथा चेंडू घेऊन निघाला ऑन द स्ट्राईक. माईक मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, कॉलवर चेंडू आणि इथे मात्र एक धाव काही रोखू शकले नाही. 1 ने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होते ती 20 धावा. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो विनायक. पाचवा चेंडू फेस करेल तो विनायक. चेंडू टाकलाय, चांगला चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू, परंतु इथं काहीसा बाहेर असल्यामुळे पंचांचा इशारा येतो वाईडचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळते ती बेलापूर संघाला आणि धावसंख्येत झाले ती 21. इथे मात्र शॉर्ट चेंडू आणि त्या चेंडूला पाठवून दिलंय 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 25 धावा. इथे मग 6वा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा पुल केले आणि इथे मात्र धावा मिळतील 6 धावा. खूपच लांब असा षटकार मारतोय तो विनायक. काहीसा स्ट्रगल करत होता आल्यापासून, परंतु या 2 चेंडूवर देखील त्यांनी कमबॅक केले आणि चांगले फटके 2 लगावलेत आणि धावसंख्या 6 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 31 धावा. धावसंख्या झाली ती 31. आतापर्यंत गोलंदाज 3 षटकं झालेली आहेत आणि 3 षटकात एक विकेट देखील प्राप्त केलेलं आहे, परंतु मागच्या षटकात 18 धावा देखील कुठून काढले ते बेलापूर संघाने. विनायक झेंडे यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. काहीसा कमबॅक करून दिले बेलापूर संघाला. कुठेतरी बॅकफुटवर गेले होते, परंतु मागच्या षटकात 18 धावा आल्यामुळे यावेळी ते आता चांगले स्थितीमध्ये आलेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 31. एक चांगली पार्टनरशिप उभरताना दिसते आपल्याला बेलापूर संघ यांची. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं मात्र चेंडू जाते निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू घेऊन टाकले. इथे मात्र सन्मान दिले आणि इथे मात्र एक धाव काही रोखू शकला नाही. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो विनायक. मागच्या षटकात 2 चांगले फटके आपल्याला त्यांच्या बॅटीतून निघालेले मिळाले दिसले. बॉलिंग मार्क ईशान. इथे मात्र एक धाव धावून काढले, दुसरे धावचा प्रयत्न देखील असेल, परंतु
इथे मात्र दुसरे धावेचा प्रयत्न झाले आणि इथे मात्र रनआउटची संधी देखील असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू एज घेऊन जातो सिद्ध घोषित क्षेत्रात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ईशान यांची काहीसा जकडून ठेवतो तो बॅट्समन, इनफॉर्म बॅट्समन विनायक यांना मोठे फटक्यांपासून दूर ठेवतोय. परंतु इथे मात्र चांगला फटका, चेंडू जातोय सीधा 6 धावांसाठी षटकार. काम स्ट्राईक घेतली आहे इथे दाखवून देतोय. इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील या इनिंग. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर चेंडू हवेत. इथे मात्र पुन्हा एकदा षटकारांसाठी जातोय आणि 6 धावसंख्या वाढलेली. 6 धावसंख्या होते ती 46 धावा आणि 47 धावांचा देखील टार्गेट इथं ठेवलेलं आहे ते दिवस संघासमोर. आणि इथं मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. विनायक यांची 10 चेंडूत 24 धावांची धारदार खेळी पाहायला मिळाली.
दिवस संघाची सलामीची जोडी ऑन द स्ट्राईक असेल तर किशोर आणि नॉन स्ट्राईकवर असेल तर गंगाधर इंगोले आणि गोलंदाज मार्कवर विनायक झेंडे. पहिला चेंडू टाकला, पहिला चेंडू स्वीप केला आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर येतोय. 7 धावांची संघाचा श्रीकंठ होता आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय तो फलंदाज किशोर. दुसरा चेंडू आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडू जातो निर्धाव. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इथे दुसरा चेंडू फेकतो निर्धाव. चांगली सुरुवात पाहायला मिळाली आपल्याला दिवा संघाच्या माध्यमातून, परंतु इथं काहीच कमबॅक करतोय. क्षमता आहे कमबॅक करण्याची गोलंदाज विनायक जी, आणि मात्र समोर असेल तो फलंदाज इनफॉर्म फलंदाज किशोर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हर्स रिजन मध्ये मारलेला आहे आणि इथे मात्र चेंडू जात आहे 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र चौथा चेंडू घेऊन निघाला विनायक ऑन द स्ट्राईक किशोर. इथे मात्र पुन्हा एकदा लेगच्या साईडला मारायचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र एक धाव धावून काढलेली आहे. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडू नंतर धावा झाल्या ती 11. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो फलंदाज गंगा इंगोले, एक चांगला ऑलराऊंडर. पहिला चेंडू टाकलाय, पहिला चेंडू लीव केलाय आणि इथे मात्र 22 स्वरूपात रन येईल ती एक धावसंख्या झाल्या ती 12 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघतो तो विनायक आणि इथे मात्र चांगला चेंडू, एक धाव काही रोखू शकले नाही आणि पहिला षटक संपतोय. पहिल्या षटका अखेरची धावसंख्या होते ती 13 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आणि पहिला चेंडू साहिल दिवेकर यांचा
गंगा गंगोले स्ट्राईक वर होते. इथे मात्र एक धाव धावून काढले. इथे मात्र दुसरा चेंडू स्वीप केला पुन्हा एकदा आणि मात्र चेंडू हवेत आणि जातोय सीधा 6 धावांसाठी षटकार. दुसरा षटकार येतो तो फलंदाज किशोर यांच्या बॅटीतून दोन षटकार एक चौकारच्या मदतीने खेळत असताना आतापर्यंत धावसंख्या झाले ती 20 धावा आणि व्यक्तिगत 15 धावांवर खेळतोय किशोर. पुन्हा एकदा तोच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी चेंडू काहीसा बाहेर असल्यामुळे पंचांचा इशारा येतो वाईटचा. एक चांगला टोटल ठेवला होता बेलापूर संघाने श्रीकृष्ण दिवा समोर आणि त्यालाच लढा देताना आता श्रीकृष्ण दिवा एक चांगली सुरुवात देखील मिळते. पुन्हा एकदा लो फॉल्टेज पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र एक धाव काय रोखू शकले नाही आणि दुसरे धावाचा प्रयत्न इथं होताना दिसत नाही. धावसंख्या झाली ती 22. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु मोठे फटका काही मारू शकले नाही आणि एकने धावसंख्या वाढली आहे. आता मात्र समीकरण आहे तो 14 चेंडू 24 धावा. एक चांगली लढत पाहायला मिळते श्रीकृष्ण दिवा वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर चालू असलेला सामना. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि मात्र इथं फिल्डर देखील जेलच्या खाली आणि इथे बाद व्हायला गेलं. किशोर याला एक चांगली फलंदाजी करत होता परंतु इथे कमबॅक करून देतो साहिल दिवेकर. एक मोठा झटका मोठा हादरा बसतो तो दिवा संघाला. काहीचा कमबॅक होतो बेलापूर संघाचा. इनफॉर्म खेळाडू बाद झाल्यानंतर त्याची जागा देखील कोण भरून काढते हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक 18 धावांचे खेळी खेळून बाद होते किशोर आणि आता मात्र किशोर यांची जागा भरून काढण्यासाठी ऑन द मैदानात येईल तो अनिकेत पाटील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल तो साहिल दिवेकर आणि मात्र आता फलंदाजी मार्कवर असेल तो अनिकेत पाटील. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू टाकले पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता खोलवर पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव आणि षटक संपतोय. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाले ती 23 धावा. पाणी पुरवायचं आहे.
आता मात्र तिसरा षटक घेऊन येतो कल्पेश. आता स्ट्राईकवर असेल तो गंगा आणि पहिला चेंडू पूल केलाय. इथे मात्र एक धाव धावून काढले. पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु एज घेऊन सीधा जातोय घोषित क्षेत्रात आणि एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल ते दिवस संघाला. इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा एक रन आणि एकने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 26. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. आता मात्र धावसंख्या समीकरण राहील ती 9 चेंडू आणि 21 धावा. कुठेतरी मोठा फटका मारायला लागेल या षटकात कारण की समीकरण आहे तो 9 चेंडू 21 धावा. आणि इथे मात्र जसंच बोललो मोठा फटका मारायला लागेल. इथे मात्र मोठा फटका देखील येतोय. चेंडू जातोय सीधा 6 धावांसाठी षटकार. आता मात्र समीकरण आहे तो 8 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा 8 चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रकारचा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यावर थोडासा आतमध्ये आला आणि तो चेंडू जातो निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकातील 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल तर दिवस संघाला. चेंडू टाकले चेंडू मारले आणि इथे मात्र एक धाव धावून काढले. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होईल परंतु इथं गंगा इंगोले नकार देताना आता मात्र स्ट्राईकवर स्वतः स्ट्राईक घेतो तो गंगा इंगोले आणि धावसंख्या पाहिजे ती 6 चेंडूत 14 धावा. धावसंख्या झाले ते 33. समीकरण राहिले तो 6 चेंडू आणि 14 धावा. धावसंख्या झाले तो 33. आता मात्र गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक घेऊन येतो तो स्वप्नील. पहिला चेंडू मारलाय. पहिला चेंडू हवेत आणि पहिला चेंडूवर येतो षटकार. 6 चेंडू आणि 14 धावा ची गरज असताना पहिल्या चेंडूवर आले षटकार. आता मात्र समीकरण आले तर 5 चेंडू आणि 8 धावा.
इथे मात्र चेंडू टाकला, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं मात्र झेल बाद होते. गंगा इंगोले एक चांगला खेळी करत असताना बाद होतोय. इथे मात्र कमबॅक होते बेलापूर संघाचा. आता मात्र समीकरण राहते तो चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल ते दिवस संघाला. इथे मात्र चांगला चेंडू, चांगला फटका. इथे मात्र वन बाउन्स ओव्हर द रोप्स फॉर 4 रन्स. आता समीकरण राहील तो 3 चेंडू आणि 4 धावां. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर झेल बाद झाला तो गंगा आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा येतोय चौकार. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार ठोकले तर मनोज यांनी. आता मात्र समीकरण राहिले तो 3 चेंडू आणि 4 धावांचा. इथे मात्र चेंडू टाकला, पुन्हा एकदा चेंडू हवेत. झेलची शक्यता. इथे मात्र यावेळी झेल होते ड्रॉप आणि 2 धावा देखील रोखू शकले नाही. अशा टाइमवर तुम्ही झेल ड्रॉप करू शकत नाही, कारण की धावा एक तर तुमच्याकडे कमी आहेत आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे झेल सोडू शकत नाही. आता समीकरण राहते तो 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल तर दिवस संघाला. आणि इथे मात्र एक धाव धावून काढलेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल की काय, आणि दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होताना, परंतु इथं बॅट्समन राहील सेफ. आता मात्र समीकरण आहे तो 1 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे स्पर्धेचा. एक चेंडू आणि 1 धाव. पाहूया कोण जिंकणारा सामना, बेलापूर की दिवा. शेवटचा चेंडू घेऊन निघाला, टाकला. इथे मात्र चेंडू जातो निर्धाव, परंतु इथे मात्र पंचांचा इथे मात्र संघ विजेता होतोय तो दिवस संघ. एक चांगली मॅच पाहायला मिळाली.
चला तर दुर्दैव म्हणावं लागेल बेलापूर टीमचं. विकेट किपर जर बॉल गॅदर करतोय तर ही धाव ग्राह्य धरली नसती. विकेट किपरच्या हातात बॉल सुटला आणि त्याच्यानंतर एक रन त्यांनी पळून काढली आणि त्याच कारणामुळे श्रीकृष्ण दिवा संघाने मात्र पहिला विजयी आहे जो प्रस्थापित केलेला. चला टॉस साठी लगेच यायचंय. गंगा इंगोले नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण त्वरित या.